महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, दोन्ही आयुक्तांच्या समेत एक पाहणी पालखी मार्गाची आज आहे। शेकडो वर्षाची आमची परंपरा आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आगमन पुणे शहरामध्ये होतंय। 20 तारखेला पुण्यामध्ये मुक्काम असतो आणि त्या पार्श्वभूमीवरती एकूणच पुणे शहरातला जो पालखी मार्ग आहे, जिथून पुणे शहराची हद्द सुरू होती, ते आमच्या कळसपासून ते अगदी पालखी विठोबा चौकापर्यंत, त्या मंदिरात जिथं विसावा तिथपर्यंतच्या सगळ्या मार्गाची पाहणी महानगरपालिका म्हणून एकूणच आमच्या या सगळ्या मार्गावरती रस्त्या, त्याचे खड्डे, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, टॉयलेट्स, ज्या ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेची काही मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, जे जे काय आहे ते असेल। पोलीस प्रशासन म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येनं अगदी 10 लाखाच्या वरती आज आमचे वारकरी या सगळ्या राज्यभरातून या ठिकाणी येतात आणि पंढरीच्या दिशेनं प्रवास करताना पुण्यामध्ये हे सगळे प्रवेश करतात। तर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं, वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं नेमकी काय उपाययोजना केली आहे, या सगळ्याचा आढावा आज आम्ही प्रत्यक्ष या पालखी मार्गावरती सगळेजण फिरून त्याचा आढावा घेतोय। कुठे कमतरता आहेत, काय त्रुटी आहेत, या सगळ्यातली त्याची तपासणी केली जाते आणि त्या दृष्टीनं काम होईल। विश्रांतवाडीच्या चौकात बॉटलनेक होताना दिसतंय, याच्यावर काही मार्ग? तर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त, मी आता तेही पाहिलं, त्यामुळे ते त्याचे जे काय त्याच्या संदर्भात ती काळजी घ्यायची आहे। एक चांगल्या प्रकारचं बॅरिकेटिंग केलेलं आहे, त्याला अजून काय संरक्षित करता येतील, त्याच्या बाहेर एक बॅरिकेटिंग करता येईल। त्या ठिकाणी इथे बाकी त्या चौकामधनं पालख्या आणि त्या एकूण गर्दीचा लोंढा कसा पलीकडच्या बाजूला तो सगळा उजव्या बाजूला आपल्याला वळवता येईल का, आहे तसं वळवता म्हणजे त्याच रस्त्याला पण थोडासा पलीकडे घेऊन, कारण इथं थोडा रस्ता लहान झाला आहे। महापालिकेचं इथं मोठं एक ग्रेड सेपरेटरचं काम चालू आहे आणि त्यामुळे सगळ्याचाच एकूण पोलीस, महापालिका, इतर व्यवस्थेचं समन्वय साधून पालखी ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये, धार्मिक वातावरणामध्ये, अगदी कुठलंही याच्यामध्ये हे न येता, व्यत्यय न येता कसं पार पडेल यासाठी प्रयत्न। सोहळा प्रमुखांनी अशी मागणी केली आहे की ज्या स्वागत कमानी किंवा बॅनर, होल्डिंग्स आहेत आणि स्पीकर आहेत ज्याच्यामुळे त्यांना त्रास होतो ते लावू नका म्हणून। नाही, मला असं वाटतं की त्यांनी जे आवाहन केलं त्याला निश्चितच प्रतिसाद मिळेल। पालखी मार्गामध्ये अडथळा येणार नाही अशा प्रकारचे ज्या ज्या गोष्टी असतील, आता इथंच उदाहरण, त्या चौकामध्ये स्वागत कक्ष सगळे असायचे, पण इथल्या स्थानिक सगळ्या आमच्या या सगळ्या राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, आणि सगळ्यांनी तो निर्णय घेतला की आम्ही त्या चौकात नाही स्वागत करणार। आम्ही तिथे ट्रॅफिक होतं, पालखीला उशीर होतो, आम्ही पुढे जाऊन या चौकात आम्ही स्वागत करू। म्हणून अशा प्रकारनं आव्हानाला प्रतिसाद लोक देत आहेत। एक शेवटचा प्रश्न, अहमदाबादच्या संदर्भात तुम्ही स्वतः मोदी साहेबांसोबत होतात, आत्ता कुठपर्यंत या सगळ्या गोष्टीपर्यंत पुढे प्रोसेस होत आहे? नाही, मुळात झालेली घटना खूप दुर्दैवी आहे, त्याची चौकशी चालू आहे। EIBच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते। ब्लॅक बॉक्ससुद्धा EIBने ताब्यात घेतला आहे। त्याची आता आपल्याला त्यातली सगळी माहिती डाउनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात काय हालचाल झाली या सगळ्या विमानामध्ये किंवा त्याच्या टेकऑफपासून अगदी अपघातापर्यंत, शिवाय एक केंद्रीय गृह सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे, त्यांचाही अहवाल 3 महिन्यामध्ये त्यांनी सादर करावा असं ठरलेलं आहे। जे काही त्या ठिकाणी दुर्दैवी या घटनेमध्ये मृत्यू झाले त्या सगळ्या लोकांच्या DNAचे सॅम्पल्स आता यायला सुरुवात झाली आहे। जवळपास 270च्या आसपास साधारणतः DNA सॅम्पल्स घेतले गेलेत। आता त्याच्यामध्ये जे जुळत आहेत ते बॉडीज त्या नातेवाईकांच्या ताब्यात आता दिल्या जातात आणि साधारणतः मला असं वाटतं की 70-80 तरी बॉडीज कालपर्यंतची माहिती होती, आज परत अजून वाढल्या असतील। जसे जसे सॅम्पल्स जुळत आहेत, जसे सॅम्पल्स हे होतात, तशी नातेवाईकांना त्या ठिकाणी आता बॉडी ताब्यात देण्याचं काम चालू आहे। एअर इंडियाच्या संदर्भात काही बैठक होणार आहे का? नाही, एअर इंडिया त्या दिवशी ज्या कंपनीचं जे विमान होतं आपण जर पाहिलं तर त्या सेम त्या बोईंगचं, स्ट्रीमलाईनची जी काही आमच्या विमानं आहेत, 34 विमानं भारतीय या सगळ्या आमच्या हवाई क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत। त्या 34 विमानांची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश DGCAने दिलेत। त्यातले जवळजवळ मला वाटतं एक 10 का 12 विमानांची पूर्ण तपासणी झाली, त्याच्यात काही नाही, आणि बाकीची सुद्धा केली जाणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।